1 खजूर, 2 अंजीर, 10 किशमिश नियमित खाल्ल्याने डोळ्यातून नेहमी पाणी येण्याच्या समस्येवर आराम मिळतो. जिलबी गरम दुधासोबत खाल्ल्याने गुडघेदुखी व कंबरदुखीवर आराम मिळतो. यामुळे हिवाळ्यात जिलबी गरम दुधासोबत खावी. केळीची साल कधी फेकून देऊ नका. केळीचे साल चेहऱ्यावर लावून मालिश केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. कोणतेही ज्यूस खूप वेळ स्टोअर करून ठेवू नका. जास्त वेळ स्टोअर केल्याने ज्यूस कडू लागतो. गाजर, आवळा, बीट यांचे ज्यूस पिल्याने डोळ्याचे आरोग्य सुधारते व त्वचा चमकदार होते. चमचाभर मेथी दाणे रात्री भिजत घालावे. सकाळी त्याची पेस्ट करून दुधात मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची त्वचा टाईट होते व चमकदार दिसते. ज्या गृहिणी रात्री झोपते वेळेस बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा चमकदार राहतो व सुरकुत्याही लवकर येत नाहीत. पायांच्या तळव्यांना विक्स लावून झोपल्यास छातीतील कफ लवकर कमी होण्यास मदत होते आणि सर्दी खोकला कमी होतो. चपाती किंवा भाकरी तूप लावून खाल्ल्याने वजन झटकन वाढते आणि शरीराला ताकद मिळते. जर ताप लवकर उतरत नसेल तर 1 ग्लास पाण्यात 2 इंच गुळवेल टाकून उकळून पाणी अर्धे कमी होऊ द्या. मग कोमट झाल्यावर गाळून प्या. ताप उतरायला मदत होईल. जर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर कडुलिंबाची पाने बारीक पेस्ट करून त्याचा रस चेहऱ्याला लावा. मुरूम लवकर निघून जाण्यास मदत होते. सकाळी दही खाल्ल्याने मेंदू शांत राहतो आणि पचनशक्ती सुधारते. पुदिन्यासोबत खडीसाखर पिल्याने महिलांना पिरियड संबंधित समस्या राहत नाही. नाशपाती कोरड्या त्वचेला सुधारते म्हणून नाशपाती नक्की खा. रोज दही किंवा ताक पिल्याने युरिन इन्फेक्शन कमी होते. ओल्या केसांना विंचरले तर केसांची मुळे कमजोर होतात व त्यामुळे केस गळती होते. म्हणून ओल्या केसांना विंचरणे टाळावे. जास्त मिठाचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर समस्या उद्भवू शकते. म्हणून शक्यतोवर भाजीत वरून मीठ घेणे टाळावे. करवंद हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ज्यांची हाडे कमजोर आहेत त्यांनी करवंद नेहमी खावीत. खजूर घराघरात आवडीने खाल्ले जाते, पण 5 पेक्षा जास्त खजूर खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. सुके अंजीर नियमित सेवन केल्याने हायपरटेन्शनची समस्या दूर होते. नेहमी गॅस व अपचनाची समस्या असेल तर 1 वेलची चावून कोमट पाणी प्या. यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात. मनुक्यांमध्ये बोरोन नावाचा घटक असतो. तो कॅल्शियम शोषून घेऊन आपल्या शरीरातील हाडांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. म्हणून महिलांनी मनुके नेहमी खावे. तांदूळ उकळून घेतलेले पाणी थंड करून या पाण्याने नियमित 7 दिवस चेहरा धुतल्यास रंग गोरा होतो. शिवाय सुरकुत्याही कमी होतात. आपल्या आहारात नियमित फळांचा समावेश असावा, पण सूर्यास्तापूर्वी फळे खाण्याची उत्तम वेळ मानली जाते. म्हणून दिवसभर सूर्य मावळायच्या आधी फळे खावीत. पचनशक्ती वाढते व पोषक घटकही भरपूर मिळतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे असते. म्हणजे दर दिवसाला 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांना भरपूर आराम मिळतो. कडक पाण्याचा जास्त वापर केल्याने त्वचेतील आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचा कोरडी होऊन त्वचा रोगांना आमंत्रण मिळते. गर्भवती महिलांनी संत्र्यांचे सेवन करावे. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग निखळण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसावे. यामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते व हाडांची कमजोरी कमी होते. काळी मिरी पावडर, मीठ
दोन्ही मिक्स करून दातावर लावल्यास दात दुखीवर आराम मिळतो. बटाटा उकडून थंड करून जिथे मुरूम आहे त्या जागी लावल्याने मुरूम निघून जाण्यास मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी कडधान्याचे सेवन नियमित करावे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासात आराम मिळतो. मासे अंडी खाल्ल्यावर दुधाचे सेवन करू नये. मासे अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. गाईचे दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके असते. त्यामुळे गाईच्या दुधाचे सेवन केल्याने मेंदू तल्लख होतो. द्राक्षाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता व अशक्तपणा कमी होतो. द्राक्षाचे सेवन केल्याने झोप छान येते. ज्यांना घोरण्याचा त्रास असेल त्यांनी रात्री झोपताना कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्याने कफाचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात पालेभाज्यांचे सेवन कमी करावे. पालेभाज्यात उष्णता असते त्यामुळे पित्ताचा त्रास होतो, म्हणून उन्हाळ्यात पालेभाज्या कमी खाव्यात. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतोवर माठातील पाणी प्यावे, ज्यामुळे उष्णता वाढत नाही. याउलट फ्रीजच्या पाण्याने उष्णता वाढते व सर्दी खोकल्याचा त्रासही होऊ शकतो.